गोष्टीसाठी माननीय आव्हाड मॅडम आणि आव्हाड साहेब असे त्यांचे सहकारी करतात, ही खरोखर कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगी बाब आहे. हे सर्व करत असताना म्हणजे त्यांच्या पहिल्या दिवसाच्या जडणघडणीपासून आजपर्यंत आम्ही त्यांचे साक्षीदार आहोत, आम्ही त्यांची धडपड सर्व बघत आहोत. हे सर्व साधं सोपं नाही आहे. यासाठी येणाऱ्या अडचणी, यासाठी करावा लागणारा संघर्ष हा सहजासहजी कोणीही करू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारची एक तर प्रशासकीय व्यवस्था, सरकार आणि समाज या सगळ्या गोष्टीकडून ज्या होणाऱ्या अवहेलना आणि त्या सगळं सहन करत पार करत आज 8वा वर्धापन साजरा करणं ही छोटी गोष्ट अजिबात नाही, अतिशय कौतुकास्पद काम आहे. खरं तर दादा तुम्हाला सांगतो, एखाद्या राजकारण्यानं जर एखाद्या त्याच्या संस्थेसाठी म्हणजे जमीन मागितली तर प्रशासन जे धावत पळत एका महिन्याच्या आत सरकार मंत्रालयातून सही करून अगदी त्या नेत्याला अलर्ट करू शकते. परंतु आज या शाळेसाठी जी ताईंची आणि साहेबांची आणि त्याच्या सहकार्याची धडपड बघतोय तरी प्रशासन पुढे दाद देत नाहीये. दुसरी गोष्ट आपण जेव्हा बघतोय एखाद्या जे दुकानचं नाव लिहू नये अशा एखाद्या लिकर वगैरे दुकानचे जर लायसन काढायचं, अनुज्ञप्ती काढायची तर महिनाभरात सर्व प्रवास होऊन त्याचं लायसन इश्यू केलं जातं. पण आज प्रशासनाच्या सरकारच्या गोंधळामुळं, त्यांच्या त्रासामुळं म्हणजे एखाद्या त्यांच्या ठिकाणी आपल्यासारखा जर चांगली व्यक्ती असते तर कदाचित हा नाद सर्व कधीच सोडून दिला असता. कुटुंब भले, संसार भलं, एखादं दुकान टाकलं असतं, 2 पैसे कमवले असते, रोजीरोटी कमवली असती, कोण या उपद्रवात पडतं. परंतु हे सर्व अडथळे पार करत त्यांची जी जिद्द आहे तर त्या जिद्दीमागं त्यांनी जे ठरवलेलं आहे कर्म आणि सेवा, ही सेवा करण्याची म्हणजे देव ज्याला देतो ती कोणाच्या आपल्यासारख्या कोणाला देत नाही. ही देवाने त्यांना जी देणगी दिलेली आहे या सेवेचं फळ आणि सेवा म्हणजे काय असते. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. एक दानशूर व्यक्ती होता, म्हणजे सत्य उदाहरण सांगतोय. दानशूर व्यक्ती होता जो सतत अंध, अपंग, गोरगरीब व्यक्तींना दान करायचा, मदत करायचा, सहकार्य करायचा. असंच एका 20 वर्षापूर्वी एका दिव्यांगाला त्याने एक सायकल दिली होती. त्यावेळेस इलेक्ट्रिकल सायकल वगैरे नव्हत्या, 3 चाकी सायकल असायची. त्या सायकलवर त्या दिव्यांगाने एक छोटंसं दुकान चालू केलं व्यवस्थित. त्या दुकानावर त्याचं व्यवस्थित मोठं दुकान झालं, कुटुंब सुधारलं. 20 वर्षानंतर एका मोठ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये त्या दिव्यांग व्यक्तीला जी दानशूर व्यक्ती दिसते. आता 20 वर्षात तो दानशूर व्यक्ती विसरलेला असतो, कोण अनेक लोकांना मदत केलेली असते. परंतु ती दिव्यांग व्यक्ती त्या दानशूर व्यक्तीचा घट्ट काय करत जाते, सोडतच नाही. प्रचंड गर्दी असते, मोठी लोक असतात, ते सगळे विचार करतात असं काय झालं का ते सोडत नाहीये. ते त्याला विचारतात, रडत लागतो, लवकर सांगत नाही, प्रचंड गर्दी जमते, लोक घाबरतात का अचानक का असं काय केलं. आणि शांत झाल्यानंतर तो सांगतो का मला यांचा चेहरा स्वर्गात बघायचा आहे. त्या व्यक्तीला सांगतो मला तुमचा चेहरा स्वर्गात बघायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे या जी मुलं आहेत आज ताईंचं सेवा कार्य म्हणजे 50 मुलांपर्यंत लिमिटेड शीट नाहीये. त्यांच्या पूर्ण सेवा, त्यांची नोकरी म्हणजे नोकरीमध्ये त्यांनी केलेली सेवा आणि त्या सेवेने त्यांनी केलेले कर्म, या 50च्या 500-5,000 लोकांच्या जी सेवा केलेली आहे ती मुलं आज त्यांची म्हणतील त्या ताईंचा चेहरा आम्हाला स्वर्गात बघायचा आहे. अशा प्रकारे ताईंचं कार्य आहे. खरं तर बच्चेकडू सारखा माणूस जर या महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात आला नसता तर आज या मुलांची, यांच्या पालकांची व्यथा वेदना काय असते ज्या ताईंचं समजू शकतात. व्यथा वेदना तेच बच्चेकडून घेतलं. आज जो अंगणवाडी झाला, दिव्यांग मंत्रालय तयार झालं, आज या लोकांच्या फॅसिलिटी तयार झाल्या. आज किमान ही 50 मुलं त्यांच्या पालकांचे समाधान दिसत आहे ताईमुळं, बच्चेकडू साहेबांमुळं. आम्हाला बरोबर त्यांचा अभिमान आहे, कौतुक आहे. ताई आम्ही पहिल्या दिवसापासून सोबत आहोत, अजूनही तुमच्या सोबतच राहणार. जोपर्यंत एक चांगला आपला निरंजन आव्हाड फाउंडेशन या शाळा आणि त्याच्यामध्ये अजून आमची विनंती आहे तुम्हाला, आम्ही सोबत आहोत. दादांना विनंती आहे आपण सर्वजण सहकार्य करून या मुलांच्या ज्या आई आहेत, महिला ज्यांना कुठं काम नसेल तर आपण या मुलं सामर्थ्यांना काही रोजगार स्वरोजगार शासनातून देऊ शकतो का, असा एक प्रकल्प पुन्हा चालू करावा. त्यासाठी जी काय मदत लागेल आम्ही सरकारबरोबर नक्की प्रयत्न करू. एवढंच बोलतो. आलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार